गावचं आदत हिंद केसरी मैदान पार पडते आणि आपण बघू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक अण्णा शेठ गारगे यांचा हरण्या आज फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरला आहे. अजून फायनल व्हायचे पण आज फायनलचा म्हणजेच हिंद केसरीचा गुलाल घेतला आहे. आपल्यासोबत अण्णा शेठ आहेत. परंतु आपलं हार्दिक अभिनंदन. थँक्यू. काय सांगाल आज स्वतःहून तुम्ही इथं मालक म्हणून उपस्थित आहे. आज आपला हरण्या पळताना पाहिला आणि हिंद केसरीचा गुलाल घेतलाय आपण. असला आनंद गगनात मावना एवढा आनंद झालाय आणि आमच्या गावात तर पुऱ्या गावाचा आनंद झालाय. ज्यावेळेस नंबर टाकला हरण्यावरती आता घेऊन येत होता हरण्याला मन भरून आलं. हा काय सांगाल कधी पहिरा झालेला होता? पायरा म्हणजे असाच मला फोन केला होता. माझा काही ओपनचा पायरा झाला नव्हता. सोनेड्यावर बेकोडेकरांना त्यांचं बी वासरू पळते. मग हाणूया म्हणल्यावर थांब म्हणलं 2 दिवस ओपनचा पायरा होती. मग हाणूया ओपनचा पायरा झाल्यानंतर मी त्याला फोन करून सांगितलं टाक चिट्ट्या झाला आपला पायरा. पहिरा कोण होता? चिक्या होता चिक्या. आता शेठ बैलगाडा क्षेत्रातली मोठी खरेदी म्हणून हरण्याला पाहिलं जातं. काय सांगाल ही खरेदी घेत आली आणि ओळख पाचवडची म्हणून तुम्ही गाडी उभारली आणि ती ओळख तुमची महाराष्ट्रभर करतोय हरण्या. काय सांगाल याबद्दल? हारण्याविषयी बोलायला शब्दच नाहीत. त्या बैलानं मला कधीच कुठंच नाराज केलं नाही. मी घेतल्यापासून तर कधीच नाराज केलेलं नाही. आणि विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या रकमेला खरेदी केला पण आपल्या दावणीला येऊन हिंद केसरीचा मान मिळाला असं म्हणतो ना आपण की 4 पैसे गेले तर तो आज नाद पूर्ण झाला. कसं आहे पैशाची किंमत नाही ह्या वस्तू पुढं आणि या बैला पुढं. ह्या नंदी पुढं पैशाची किंमतच नाही. हिंद केसरीचा मान त्यांना मिळवून दिला. पहिलाच मान तुम्हाला मिळालाय. पहिला किती इच्छा होती मनापासून की बाबा हिंद केसरीच्या पेडगावच्या काल बी मैदानात- मला इच्छा होती. लागली कड हा कडनमधनं पळणं थोडं बरं काय की नाही. बर ज्यावेळेस सकाळी गट निघाला त्यावेळेस काय मनामध्ये चालेल आज फायनलचा गुलाल मिळू शकतो? आज मिळू शकतो मग मला कॉम्पिटिशन होती. बर चर्चा काय झालेली टीमची? टीमची चर्चा म्हणजे आज गोलालाच घ्यायचा म्हणली समजा. ती काय पुरी टीमच आहे आमची. आज ज्यावेळी गाडीचं नाव पुकारलं हिंद केसरीचं गुलालाचं गाडी त्यावेळी काय वाटलं तुम्हाला एकंदरीत? एकदम मन भरून आलं. आज टाकायचं आता ही जलवा बी पळतो. काल जलवाला बी कड आली तरी कडन बैल 2-3 नंबरला उतरला बैल. पहिल्याचं नियोजन कोण करतं? पायऱ्या नियोजन पुरी टीम करते. आणि विशेष म्हणजे तुम्ही इथं नसता म्हणजे महाराष्ट्राबाहेर असता पण सगळे नंदी तुमचे म्हणजे असतील तुमचे सहकारी सगळे असतील. कसं काय देखभाल म्हणजे कसं काय असतं तुमचं नियोजन सगळं? देखभाल पोर असते ती आणि मी काय केलंय 2 माणसं ठेवलेली आहेत. ती देखभाल करते. ती पूर्ण बैलात मैदानात घेऊन येते ती. आणि मुंबईमध्ये म्हणलं तर यांच्या नावा बैल बोलतो. 5G ग्रुप 22 शेट बर करतात. म्हणजे बिनजोडला वगैरे बिनजोडला यांच्या नावा बोलतो. बिनजोडचे कसे रेकॉर्ड आहे शेटजी? म्हणजे बिनजोडला किती गुलाल झाले वगैरे? बिनजोडला आता त्यांना किती गुलाल झाले दादा? 7 बर आज तुमचा एक वैयक्तिक आनंद काय आहे? कारण शेटजींच्या चेहऱ्यावरती आनंद दिसत आहे. संपूर्ण टीम जल्लोषमध्ये आहे संपूर्ण. गुलाल मिळालाय. कुठेतरी म्हणजे प्रत्येक बैलगाडी मला धडपडत असतो शेठ की ह्या गुलालासाठी आणि आज हरण्याने तुमचा मान राखला वैयक्तिक. काय वाटतं एकंदरीत आज श्रेय कोणाला द्याल ह्या गुलालाचं? त्या गोलाला श्रेय पुऱ्या टीमला द्यायचं. का तर पुरी टीम झटल्यामुळं जर एवढं झालं ना. आता मी मैदानात किती वाजता आलो? 10-11 वाजता आलो. गट निघाल्यानंतर 11-12 वाजता आलो. ही पोरं रातभर इथं झोपलेली आहेत. 2 दिवस रातभर इथं असे दगडात झोपलेली. तो नंदी पण बघतो शेवटी हो. बाबा आपले कोणतरी सहकारी मालक असतील त्यांच्यासाठी आपल्याला पळायचे कारण त्यांना पण माहिती कष्ट करायला लागते त्यावेळी कुठेतरी यश मिळतं मागं. आता ह्या क्षेत्रात तुम्ही कधीपासून आहे काय? या क्षेत्रात मी बंदीच्या आधी बी होतो आणि बंदी उठल्यानंतर बी आहे. तेव्हापासून पहिला एक माझा विलन म्हणून घेतला होता. ती काय एवढा काय खास पळाला नाही. परत ती दिला. त्यानंतर भद्रा गोपाळपूरची बादलपूरखंड त्यांच्याकडं भद्रा घेतला होता. भद्रा बी टॉपला पळला इथं हिंद केसरी झाला होता. नंतर थोडा काळ जेव्हा वाईट आला आजारात गेला. आता बैल तो बी चांगला पोहोच. त्यानंतर परत जलवाची मोठी खरेदी केली. जलवा सुद्धा टॉपलाच पळला आणि नंतर आता हरणे घेतला. एवढी मोठी खरेदी तुम्ही केली ती खरेदी सगळ्या महाराष्ट्राला माहिती की जाईल त्या मैदानामध्ये फायनल मध्ये असतोच. काय सांगाल? नाही बैलच पोहोचली. प्रत्येक नंदी तुमचे धावणीचे नंदी कुठेतरी फायनल 100% आता असतो. माझ्या धावणीला 5-7 बैल आहे. ती 5-7 बैल एक ना एक मैदानात नाराज करत नाही कुठलाच बैल. एक ना एक बैल कुठं गाडी आपली ड्रायव्हर सोन्या ड्रायव्हर बिकवडी त्यांचंच वासरू होतं. स्वतः मालकानं सांगली गाडी. त्यांच्याविषयी काय सांगेल? कशी आज गाडी पळवली वगैरे काय?
पोरगा एकदम साधा सिंपल आणि इमानदार पोरगा. हा त्याच्याविषयी म्हणजे बोलायचं नाही. त्याला काय जाताना म्हणलं सोन्या बघ काय करायचं कर, आज तू हिंद केसरी होणार. आणि त्यानं त्या पद्धतीनंच काम केलं, गाडी आणली नाही हिंद केसरी. हरण्यासोबत जे आदत वासरू पाहिलं त्याच्याविषयी काय सांगेल, कसं नाही ती पाहिलं? वासरू एक नंबर पद. हा आता वासरू म्हणजे कसं, आता मोठ्याला मोठी पायरा देते ती. त्यात आता गरीबाच्या वासरावर कोण पायरा देत नाही. लास्ट त्यानं फोन केला, चल आणू म्हणलं, एका शब्दावर आपला पायरा फिक्स झाला आणि बोलायला पहिला झाला म्हणून तर म्हणजे गुलाबात गाठ राहिली आज. आणि विशेष म्हणजे गावात कसं वाटतं एकंदरीत ज्यावेळेस आपला हरण्या पण तुमची दावण एक प्रसिद्ध दावण आहे, काय वाटतं गावात एकंदरीत? आता गावात समजा कालवा चालला असेल, फटाकड्या बिटाकड्या समजा पुरं गाव खुश आहे. शेठजी आता गाडीवरती आम्हाला आता हिंद केसरी हरण्या म्हणून हिंद दिसणार आपल्याला, काय सांगेल? ऑलरेडी तो आपण घ्यायच्या आधी तर 2 वेळा हिंद केसरी झाला, हा परत नाशिक मध्ये झाला. फायनल काय झालेला नाही, नाशिक मध्ये हिंद केसरी झाला. बर, काल थोडीफार निराशा झाली असेल तुमची. काल- आज हरण्याला सकाळी काय सांगितलेलं किंवा काल रात्री तुमची काय चर्चा झाली की बाबा आज गुलाल भेट? मी खाली गेल्यावर त्याला बोललो, हा. थोडीफार इज्जत राख माझ्या म्हणायची तरी. त्याने करून दाखवलं, त्याला बोललो मी. मी तो बोलला विराज, त्यानं ऐकलं आज ऐकलं आज ऐकलं पहिलं. आणि दाखवून दिलं सोबत वाटतं आज हिंद केसरी विराज झालो आपण. एक आहे. अरे एक बोल. काय काय बोललेलं नेमकं सकाळी, काय बोललेलं हा बर. आणि आज एवढ्या मोठ्या मैदानाचा हिंद केसरीचा गुलाल पटकवलाय. आज स्वतः शेठजी पण इथे, काय आनंद आहे टीमचा? शेटचा चेहरा हसवायचा एवढंच मोठा आनंद. तुम्हाला पडद्या मग कलाकार म्हटलं जातं, सांगा जरा थोडंसं सांगा. काय नाही सांगितलं की शेटचा हसू दिसलं की आम्हाला सगळं मोलाचा वाटा तुमचा आहे. आपण म्हणतो ना की बैला बरोबर कष्ट करणारा त्याला किंवा कष्ट करणार वाटा. मला काय मला 10-11 वाजता समजा झाले तू, पण हे पोरं जेवढे आहेत ते त्यांचं कष्ट. बर. आणि ही संपूर्ण कष्ट करणारी टीम आहे, त्यामुळेच तुमचं हे सक्सेस मिळते. त्याविषयी काय सांगाल? या टीमचं किती महत्वाचं वाटते? टीम सकाळी उठलं का 6 वाजता तिथं असते बैलांपाशी, आणि संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत बैलापाशीच असते ती. एवढं कष्ट करते ती. बरोबर. शेट जास्त काय आता वेळ घेत नाही. नक्कीच आता फायनल पण असेल. तुमचं जे स्वप्न असेल ते 100% हिंद केसरीचा गुलाल घेऊन पूर्ण केलंय आणि अजून फायनलचा फेर आहे. अजून तुमचं नक्कीच स्वप्न असेल एक नंबर, तेही तुमचं हारणे पूर्ण केलं ही तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद शेठ. थँक्यू.